शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन। नाशिकच्या चांदवड येथे NH3 हायवे चौफुलीवर सलग 1.5 तास रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय। निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जणू सरकारला विसरच पडला अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। आजच्या आंदोलनामध्ये निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निवडणुकीदरम्यान भर सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याचा आश्वासनाचा आज शेतकऱ्यांनी चांगला समाचार घेतलाय। त्यासोबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे सोडून स्वतः रमी खेळण्यात व्यस्त आहेत। इकडे शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे असं बोलत गळ्यात पत्त्यांचा माळा घालत रस्त्यावर पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा निषेध करण्यात आलाय। अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून देत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सदरील आंदोलन हाताळण्यात आलंय। निंबाळकरांसोबत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे नेण्यात आलं। सदरील आंदोलनाची दखल राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा थोड्याच दिवसात हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरून मंत्र्याला धडक मोर्चा नेऊन जाणार असल्याचं यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकरांनी सांगितलंय। सदरील आंदोलनासाठी प्रहार तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण, किरण झालटे, शंकर झालटे, भागवत झालटे, योगेश पगार, वैभव गोजरे, मारुती गोजरे, पाचोरकर, सुरेश उशीर, समाधान बागल, रेवन गांगुर्डे, संदीप जाधव, गणेश तिडके, पिंटू तिडके, हरिभाऊ सोनवणे, विनोद शिंदे, नामदेव पवार, बापू पवार आदी असंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। आपल्या मागण्या आपण 17 मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत। त्याला जवळपास आता 3-4 महिन्याचा कालावधी झालाय। त्याच्या 3 ते 4 बैठका सरकारच्या म्हणजे सह्याद्री अतिगृहात एक बैठक झाली, त्याच्यानंतर विधिमंडळाच्या बावनकुळेंच्या दालनामध्ये एक बैठक झाली। त्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये आश्वासनं दिली जात आहेत। आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासन आहे हे सरकारचं आहे। आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा केलाय। तुम्हाला त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा आहे। पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना 6,000 रुपये एवढा व्हायला पाहिजे होती, ती आता 2,500 पर्यंत देण्याचं कबूल केलंय, पण 6,000 आपली मागणी आहे। आणि त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीम मध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं? ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपानं। का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिला ते आम्हाला समान हवं आहे। त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत, त्याच्यानंतर मच्छीमार बांधवांच्या मागण्या आहेत। सगळ्यात महत्वाची मागणी आहे MREGS मध्ये लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणीपर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो MREGS मधून त्या शेतकऱ्याला द्यावा। त्याचं कारण असं आहे तुम्ही भाव नाही देऊ शकत, हमी भाव नाही देऊ शकत, तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाव मिळायला लागलो हस्तक्षेप पण करता, मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा, त्याला त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये। सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे। आणि त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या सेशन्स मधून आश्वस्त करते, पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलंय सरकारनं? तर नथिंग, नसल्याच्या बरोबर आहे। त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का बुवा ही ओसाडगावची पाटीलकी खरं आहे ते। आणि का पाटीलकी वाटते? सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती, गृहनिर्माण खात्याचं बजेट किती, इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती, आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त 9,000 कोटीचं। या तुलनेमध्ये ही ओसाडगावची पाटीलकी नाहीये का? म्हणून म्हणतो भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही MREGS मधला आमचा खर्च द्या। मग त्या कांदा, द्राक्ष, ऊस, कपास, चणा सगळ्याच पिकांना त्यामध्ये धरा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला ती सुरक्षिततेची भावना सगळ्यात महत्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी। याच्यासाठी अशा 17 मागण्या आहेत। मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, त्यामध्ये असलेल्या सगळ्याच बारीक बारीक घटकांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या याच्यासाठी रायगडापासून हा प्रवास चालू झाला आणि परवा चिलगव्हाणला तो त्या ठिकाणी पहिला टप्पा संपला आणि मग हा चक्का जाम आंदोलन हा त्यातला होता। चक्का जाम आमचा कधीही मनसुबा नसतो, पण ऐकतच नाही तुम्ही दिलेला, आम्ही तुमच्याकडे मागितलंय, तुम्ही जे सांगितलं ते कर्जमुक्तीचं, त्यानंतर भावांतर योजना नाही राबवू शकत ना तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी MREGS मध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या 17 मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा 8 तास आहे ना। आम्ही शांत बसणार नाही। आम्ही बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत। आम्ही शेतकरी म्हणून लढतोय। आमच्यासाठी पार्टी महत्वाची नाही, आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही, नेता महत्वाचा नाही, शेती आणि माती हे 2 महत्वाचे मुद्दे। दुसरी गोष्ट अशी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली तो सुद्धा राग या चक्का जाम आंदोलनात। तो विजय घाडगे पाटील आहे, ते विजय घाडगे पाटील आहे, एकेरी दुहेरी कोणी असू देत पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या। संबंध हा देश आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नाही केल्या
तर अजून 2 टप्प्यात आमची पदयात्रा आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर आम्ही डेडलाईन दिलेली आहे. त्या 2 ऑक्टोबर पर्यंत यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर या उत्तर महाराष्ट्रातनं किती ट्रॅक्टर निघतील त्याचा भरोसा नाही. ते ट्रॅक्टर भरलेले असतील, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची अवजारं असतील, जू असेल, शिवळं असेल, त्या ठिकाणी सगळे अवजारं असतील, कडण असेल, रुमणं असेल. त्याच सोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तण झालं की त्या वसन लागतं त्या पाशीला, तर त्या पाशीचं वसन काढायसाठी खुरपं सुद्धा आम्ही ठेवतो. या शेतकऱ्याच्या जीवनाच्या शेतीमध्ये सरकार नावाचं हे तण आम्हाला जगू देत नसेल तर वसन काढण्यासाठी प्रतिकात्मक रूपा शेतकरी खुरपं घेऊन सुद्धा त्या ठिकाणी आहे. आमचं अवजार हत्यार बनायला वेळ लावू नका. तुम्ही त्याची परीक्षा घेऊन या, विषयाची परीक्षा घेऊन आम्ही मुंबईत, राजधानी मुंबईत धडकणार आहोत 2 ऑक्टोबरला शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासह ट्रॅक्टरसह. शेतकरी जुटीचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.